मित्रहो, भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून उद्धव ठाकरे यांची अत्यंत मजबूत असलेली शिवसेना खिळखिळी करून टाकली. खोक्यांच्या बदल्यामध्ये निष्ठा विकली गेली असं म्हटलं गेलं. नैतिकतेचा लिलाव झाला. गद्दारीचा शिक्का कपाळावर मिरवत सत्तेच्या सिंहासनावर सुद्धा हे आरूढ झाले. महाराष्ट्राचं घाणेरडं राजकारण अवघ्या देशानं पाहिलं. राजकारणाची समृद्ध परंपरा पुरती धुळीला मिळाली, पण अजूनही यांची भूक शमत नाही. फोडाफोडी आणि पळवापळवीचं राजकारण अजूनही थांबताना दिसत नाही. येन केन प्रकारानं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचा एकमेव कार्यक्रम भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांनी हाती घेतल्याचं दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 9 खासदार एकूण आहेत. त्यातले 7 खासदार फुटणार असल्याच्या बातम्या मागील काही काळापासून येत आहेत. ठाकरे शिवसेनेकडून आणि संबंधित काही खासदाराकडून सुद्धा कुणीही खासदार फुटणार नाही असं सांगितलं तर जातं. तरीही आता पुन्हा एकदा हा विषय राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनलेला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे 7 खासदार फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. रविवारी म्हणजे 7 जून रोजी दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत या खासदारांची गुप्त बैठकही झाली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेना फोडण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि या फुटीर गटातील एका खासदाराला केंद्रामध्ये मंत्रिपद दिलं जाणार आहे. बाकीच्या खासदारांचाही योग्य मान सन्मान ठेवला जाईल, अशा प्रकारचं एक आश्वासन एकनाथ शिंदे यांनी या फुटीर खासदारांना दिलं असल्याच्या बातम्या बाहेर आल्या आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे मागच्या 6 महिन्यापासून या खासदारांच्या संपर्कामध्ये आहेत. श्रीकांत शिंदे यांनी या खासदारांच्या स्वतंत्रपणे भेटीही घेतल्या होत्या. त्यात त्यांचं मनही वळवण्यात आलेलं होतं. त्यानंतर या खासदारांच्या एकत्रित बैठकाही झाल्या होत्या, अशा बातम्या आलेल्याच होत्या. उद्धव ठाकरे शिवसेनेचे हे 7 खासदार फुटणार असल्याच्या चर्चाही त्यावेळी सुरू झाल्या होत्या. पण ठाकरे शिवसेनेची फोडाफोडी तूर्त तरी नको असं भाजपकडून सांगण्यात आलं आणि हा विषय तूर्त तरी काहीसा तेवढ्या वेळापुरता का होईना पण तो थांबला. पण आता पुन्हा रविवारी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले. तिथं या खासदारांची गुप्त बैठक घेतली आणि पुढची रणनीती आखली गेली. आता मुहूर्तही ठरवल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या फुटणाऱ्या 7 खासदारापैकी एकाला मंत्रिपद दिलं जाणार आहे आणि बाकीच्या खासदारांना काही ना काही पण महत्वाची पदं दिली जाणार आहेत. मंत्रिपद दिलं जाणारा खासदार मराठवाड्यातील आहे असं म्हटलं जात आहे. खासदारांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचं आणि त्यामध्ये ठाकरे शिवसेनेचे खासदार फोडण्यासंदर्भात चर्चाही झाल्याचं आता बाहेर येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागेल अशी चर्चा सुद्धा शिंदे गटात सुरू आहे. मुंबईतले केवळ 2 खासदार सोडले तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत तेच राहतील आणि बाकीचे उर्वरित सगळेचे सगळे म्हणजे 7 खासदार उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटामध्ये दाखल होतील, याच्या चर्चा आता नव्यानं सुरू झालेल्या आहेत. याआधीही अशा चर्चा झालेल्या आहेत, नाही असं नाही, पण त्यातल्या काही खासदारांनी त्या फेटाळलेल्या आहेत. आता मात्र थोडंसं हे सगळं प्रगतीवर गेलं आहे. आता तरी सुद्धा खरं काय खोटं काय हे येत्या काही दिवसात आपोआप आपल्या समोर येणार आहे. पण महाराष्ट्रात सुरू झालेलं घाणेरडं राजकारण अजून थांबलेलं नाही हे मात्र यातून नक्की दिसून येतं. अशा अनैतिक बरबटलेल्या राजकारणाबद्दल तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.